माझ्या कुठल्या दिशेला पंढरपूर आहे? मी उभा आहे त्या कुठल्या दिशेला पंढरपूर आहे? डावीकडे. ठीक आहे, डावीकडे. पंढरपूर इकडे. आता पंढरपूर इकडे आहे, मी काय करते, पंढरीकडे तोंड करून 3 पावलं चालते. किती पावलं? कशी तर नाही का बाप? मी पंढरीकडे तोंड करून 3 पावलं चालले. जगाचा मालक माझ्या घराकडे 47 पावलं चालतो. हे पंढरीच्या वारीचं महात्म्य. म्हणजे मला देवाकडे 3 पावलं चालल्याशिवाय देव माझ्या घराकडे पावलं चालत. मी कमी चालणार, देव जास्त चालणार, पण मला चालणं गरजेचं आहे, मला जाणं गरजेचं आहे. मी गेल्याशिवाय तो येत. आम्ही अहंकारी माणसं हो, आमचं सोपं आहे काय? अगं माय, 2.25 क्विंटल सोन्याच्या पलंगावर नामदेवरायची बायको राजाई झोपायची. किती? अरे चाबुसकरवाडीच्या बाया, 2.25 क्विंटल सोन्याचा पलंग होता, नामदेवरायच्या बायकोला झोपाया. बरं का? तरी सुद्धा ती नवऱ्याला सासऱ्याला जी शिवाय बोलत नव्हती. हे तोंडात फक्त एकच वाक्य यायचं, जी. हे कर, जी. हे करू नको, जी. उठ, जी. बस, जी. आता खुशाल फोन करून म्हणती, कुठे विवेक तू? याला पालथा पडलाय महाराज ढाब्यावर. आता कुठंच होतो तुझा विवेक? तू इतकी गुणवान, तुझा विवेक बी ढाब्यावरच असणार आहे. मला पोरगा नाही, नवरा. विवेक पोरगा नाही, नवरा. काय पिढी निघाली, पण पिढी नाही रे आता. नक्कीच आलेल्या काही सुखसुविधेच्या गोष्टी स्वीकाराव्या, बदल स्वीकारलाच पाहिजे, पण ज्या बदलाने आपल्या संस्कृतीला कलंक लागेल असा बदल नाही स्वीकारला तरी चालतोय. बदल स्वीकारावाच. कपड्यात बदल झालाय, स्वीकारलाच पाहिजे. बोलण्यात बदल झालाय, स्वीकारलाच पाहिजे. आता वाट्या वरवंट्याऐवजी मिक्सर आलाय, स्वीकारलंच पाहिजे. चुलीऐवजी गॅस आलाय, स्वीकारलंच पाहिजे. फ्रीज आलाय, स्वीकारलंच पाहिजे. शिक्षण चांगलं झालंय, स्वीकारलंच पाहिजे. पण जी गोष्ट कामाची नाही ती नाही स्वीकारली तरी चालतंय की. कपड्यावरनं शिक्षण होतं का मला सांगा? कपडे फाटके मग ज्ञान येत नाही का? असं होतं का? एखाद्या पुरीला म्हणलं की नाही, अगं माय चांगले कपडे घालून कॉलेजला जा, हे कशाला असं घालतेस? ऑकवर्ड वाटतं, अनकम्फर्टेबल. ऑकवर्ड, ऑकवर्ड एक शब्द आयुष्यातला काढा. ऑकवर्ड है ना? ठीक आहे, ऑकवर्ड. ऑकवर्ड वाटतं ना? ज्ञान जर कपड्यावर असताना मायबाप, तर या जगातली पहिली महिला डॉक्टर आनंदीबाई कधीच झाली नसती. हे कायम लक्षात ठेवा. आपल्या भारतातल्या पहिल्या महिला डॉक्टर आनंदीबाई जोशी. नवऱ्याचा हट्ट आहे, बाई डॉक्टर व्हायचं आहे तुला. स्त्रिया पुरुष डॉक्टराकडे कम्फर्टेबल नसतात आणि त्या पुरुष डॉक्टरकडे जात नाही म्हणून त्यांचा मृत्यू होतो. तू डॉक्टर हो, हजारो बायकांचा जीव वाचेल आणि तू शिक्षण घेतलं म्हटल्यावर अनेकांना शिक्षण घेण्याचं धाडस निर्माण होईल. काय नवरा म्हणावा ना मायबाप, तो नवऱ्याचा हट्ट आहे, बाईनं शिकावं. असा नवरा जिच्या पदरात पडला ना, तो पांडुरंगच समजावा मायबाप त्या लेकीनं त्या पोरीनं. आणि आहे काय नवरा म्हणायचा, हट्ट केलाय, तिची इच्छा नाही, हट्ट आहे नवऱ्याचा, तुला डॉक्टर व्हायचंय. भारतात तेव्हा फॅसिलिटी नाही मेडिकल एज्युकेशनची. इंग्लंड युनिव्हर्सिटीला पाठवलंय आनंदीबाईंना. युनिव्हर्सिटी सांगते जर आमच्या कॉलेजला ऍडमिशन पाहिजे तर आमचा धर्म स्वीकारायचा ख्रिश्चन आणि आमचे कपडे घालायचे गुडघ्यापर्यंत. आनंदीबाई म्हणल्या का माझ्या धर्मात आणि माझ्या कपड्यात डॉक्टर होता येत नाही का? होऊन दाखवू दे. अख्खं कॉलेज वेगळ्या कपड्यावर होतं. माझ्या आनंदीबाई खाली बूट, त्याच्यावर सॉक्स, त्याच्यावर नऊवारी, खांद्यावर पदर, कपाला कुंकू, गळ्यात डोरलं, हातात हिरव्या बांगड्या आणि मनात हिंदू धर्म घेऊन या भारतातली पहिली महिला डॉक्टर झाली आनंदीबाई जोशी. कौतुक आहे मला. आणि दॅट इज एज्युकेटेड. आम्ही त्यांना सुशिक्षित म्हणतो, कारण त्यांनी संस्कृत सांभाळलं, सुसंस्कृतपणा सांभाळला आणि मग सुशिक्षित झाले. आमचं थोडं अवघड आहे की नाही? ताकद खूप आहे लेकीमध्ये, बाईसारखी ताकद कुणत नाही. कौतुक आहे मला माय मावल्या तुमचं, तुमच्यामुळे संसार आहे. कौतुक आहे मला माझ्या आईचं, आजही माझी माय साबण संपल्यावर फेकत नाही. जुन्या साबणाची चिपळी नव्या साबणाला लावती का तर तेवढ्यात एक आंघोळ होईल. डोकं आहे का तिला? फाटलं लुगडं तरी फेकत गुदडी शिवती. माझ्या आईला, माझ्या आजीला मी 7 स्टार हॉटेलला जरी नेलं ना, 2000चं जरी आईस्क्रीम खाऊ घातलं, म्हाताऱ्या ठेवलेले चमचे घरीच आणणार, गॅरंटी. इट इज नॉट अ मिडल क्लास, इट इज हाय क्लास. कारण आमच्याकडे लवाडीचा रुपया घेतला जात नाही,
आणि कष्टाचा रुपया वाया जाऊ देत नाही, हे ताकद आहे, ह्याच्यामुळे सामर्थ्य आहे. कौतुक आहे रे दादा, कौतुक आहे तुमचं. सगळेच नावं ठेवण्यासारखे नाही आहेत. ज्या महाराष्ट्रात वरातीत नाचणारी पोरं आहेत ना, त्याच महाराष्ट्रात कीर्तनात टाळ घेऊन उभं राहणारी सुद्धा पोरं आहेत. ज्या महाराष्ट्रात दारू पिऊन धिंगाणा घालणारी पोरं आहेत, त्याच महाराष्ट्रात सप्त्यात पंक्ती वाढणारी सुद्धा पोरं आहेत. अहो, ज्या श्रीमंताच्या औलादी बापाला आईला वृद्धाश्रमात ठेवतात, त्याच महाराष्ट्रात शेतकऱ्याची पोरं स्वतःच्या झोपडीमध्ये मायबापाला राजाप्रमाणे सांभाळतात. तोच महाराष्ट्र. काय महाराष्ट्र माझा का? अरे कौतुक आहे मला हिंदू धर्मातल्या पोरांचं. मध्यरात्री 12 वाजता एखादी अप्सरेसारखी सुंदर अर्धनग्न पोरगी जरी त्याला दिसली ना, तरी विश्वासाने सांगते व्यासपीठावर, ते शेतकऱ्याचं हिंदू धर्मातलं पोरग त्या पोरीला तिच्या आईपर्यंत सुखरूप पोहोचवणार. हा विश्वास माझ्या मातीचा आहे, विश्वास त्याच्या संस्कारांचा आहे. करेल रे मजा, करेल रे मस्ती, करेल थोडी मौज, वाईट वागणार. त्याला देव धर्म जात पंथ कुळ गोत्र कळतं. त्याला कुठल्या मातीत जन्माला आलोय मी, कळतं त्याला कष्ट करावं. प्रत्येक टोपलीत 2-4 नासके कांदे असतातच, पण त्याच्याकडे लक्ष देऊन चालत. 2-4 हायतच कचकच कांदा कापताना बोट. कशाला वाचिवली रोय रोय, कशाला वाचिवली? कापू द्यायची की खायला का तुम्ही? हा, छत्रपती शिवरायांच्या रक्तांची लेकरं आहेत आपण. आपली अवलाद बाया नाचवणारी नाही, बाया वाचवणारी, एवढी तरी जाण ठेवा या मातीची. हा, आता टाळ्या त्यांनीच वाजवल्या ज्यांनी आजपर्यंत काही बघितलं नाही. बाकीचे म्हणले आपणच बघायचं ना, आपणच वाजवायचं. अरे इथून पुढे बघणार नाही म्हणून तरी वाजव. हाय गटर या मशा काय काय तर निस्ती वाट बघतात. कवा श्रावण संपन, कवा श्रावण संपन, निस्ता श्रावण संपायची वाट आहे. हाटेलाकडे बघू बघू आयो श्रावण धाब्यासमोरून जातो. श्रावण आहे, श्रावण आहे. दिवस मोजतोय, शेवटचा सोमवार गेला का आता 4-5 राहिले. आधी आमोशा, आमोशाला दणकाच बघायचा, बाटलीन कोंबड नाथ खुळा, संपला श्रावण. खसर दादा गटारी आमोशा केली असं हे तुमच्या तोंडावून कळतंय कोण खातंय कोण पितंय. लय चांगलपणाचं आव आणू नका. हा, गटारी आमोशा केली ना, ज्यानं गटारी आमोशा केली, आणि जी आता ही आमोशा करणार, श्रावण महिन्यातली आमोशा जी खाणार, या बहिणीची शपथ आहे, तुला अजून 4 वर्ष बायको नाही. आता झालेले म्हणते माझं झालं, तुझी 4 वर्ष नीट नांदणार नाही. ती नाही भेटलेली बरी, केलेली वाचवत करते त्याच्यापेक्षा. माझ्या बापाला केलेली त्रास देण्यापेक्षा नाही भेटलेली बरी, ही लक्षात ठेव. पाया पडते तुमच्या. अन्नावर बुद्धी चालते हे तर मान्य आहे का नाही? युक्त आहार विहार तो इंद्रियाशी सार. आपलं इंद्रिय हे आपण केलेल्या विचारांवर आणि आपण केलेल्या आहारावर चालतं. मग कोंबडी अशी जात आहे जिचं आयुष्य जास्त नाही माझ्या, आणि बोकड अशी जात आहे, शेतकरी तुम्ही कळल तुम्हाला लवकर, बोकड अशी जात आहे जन्म दिलेल्या आईवर 3 महिन्याच्या आत वाईट नजर टाकतं. ते बोकड अशी जात आहे ज्या आईनं जन्माला घातलं त्या आईला सुद्धा सोडत नाही. मग मला सांगा येड्या हो, स्वतःच्या आईवर नजर टाकणारं जनावर खाऊन बलात्कार वाढतील का कमी होत्याल, वासना वाढेल का कमी? आणि मग मला सांगा शाकार करायचा का नाही? वासना वडाळ गाई गड्यानो, वासना वडाळ ही वासना ओढाळ गायकड्यान, वासना ओढाळ गाय हिच मोडून हाना पाय. ही वासना ओढाळ गायकड्यान, वासना ओढाळ गाय. आणि या वासनेनं भल्याच वाटोळ केलं. रावणासारखा शिवभक्त ज्ञानी शक्तिवान आजपर्यंत झाला नाही. रावण वाया गेला त्याचं कारण आहे वासनेच्या संगे नको जाऊ मना, बघा त्या रावणा कैसे झाले.
रावण काही साधा वाटतो मा बाप तुम्हाला? हा, लंका कोणाची हो? लंका हा, लंका कोणाची? महादेवाची. कोणाची? महादेवाची. लंकेचं स्थापत्य महादेवाचं. महादेवाच्या लंकेच्या वास्तुशांतीच्या पूजेला रावणाला बोलवलंय. फार हुशार आहे रावण. शास्त्र वेद उपनिषद पाठ आहेत रावणाचे. सगळ्यात मोठा शिवभक्त आहे. अशी पूजा केली, असे मंत्र म्हणले. आधी शिव कसा आहे स्वभावाने? भोळा आहे. आणि हा महिना शिवाचा अधिपत्य असणार आहे. आपण शेतकरी बांधव आहे. आपण याच महिन्यापुरता देवाची शिवाची आराधना नाही करायची. आपण आयुष्यभर त्या शिवाची आराधना करायची. कारण शिवाचा डोळा उघडल्याशिवाय आपल्या मातीमध्ये पाणी पडत नाही, हे लक्षात ठेवा. हा श्रावण महिना त्याच्यासाठी असतो की आम्ही शिवाची आराधना करावी. देवानं आमच्या आराधनेमुळे डोळा उघडावा आणि श्रावणाचा उद्धार आमच्या मातीवर व्हावा. लक्षात घ्या या विषयाकडे. मग मायबाप इतकी सुंदर पूजा मांडली रावणाने. देव झाला खुश. देव म्हणले काय मागायचं ते माग. जगातला पहिला पुजारी वास्तुशांतीला आला आणि बंगलाच घेऊन गेला. कळलं त्यालाच कळलं. रावण म्हणलं एवढाच पुळ काय तर राखीच लांग कधी देवा. देवान दिली. होती कोणाची? झाली कोणाची? टिकली का? नाही टिकली. लय राहून 80,000 बायका. किती? 80,000 बायका, 1,00,000 पोरं. आता 1,00,000 पोराला 5-5च धारा. बापानं 80 केल्या, पोराला 5 नकोय. 1,15,00,000 ना तू. तुम्ही जेवढे बसलाय का तेवढा रावणाचा एक्का सुद्धा पोराचं होत नाही. तुम्ही जेवढे बसलाय का रावणाच्या एक्का सुद्धा माणसं पोराची एवढी संख्या ह्याच्यापेक्षा 10 पटीनं जास्त. विचार करा. टिकली का? असं नाही की रावण भक्त नव्हता. रावण सगळ्यात मोठा शिवभक्त होता. नाथ रामायणामध्ये वर्णन करतात रावणाच्या शिवपूजेला 7 ते 8 तास वेळ लागायचा. 14 माणसं पूजेचं सामान हाताखाली द्यायला होती. रोज 1,000 कमळ शिवपिंडीला व्हायचा. चुकून एके दिवशी 999 भरले. स्वतःचं शीर कापलं आणि 1,000वर शीर कमल म्हणून शिवपिंडीला अर्पण केलं. एवढा महान शिवभक्त आहे रावण. तरी लोक राक्षस म्हणतात. कारण आहे वासना. नाथ बाबा सांगतात तुम्ही समजू नका हिला थट्टा. भल्या भल्या शिला विला बट्टा. समजू नका हिला थट्टा. भल्या भल्या शिला विला रावणाला सुद्धा मोक्ष आहे. पण कधी रामाच्या चरणी पडले तेव्हा मग देवाची हे आम्ही त्याच्या चरणी गेल्याशिवाय आम्हाला काही मग मोक्ष नाही. मुखे नाम हाती मोक्ष इथे साक्ष बहुतांची भले भले सांगून गेले हरिमुखे. फक्त मुखात त्याचं नाव घ्या. काय ताकद महाराज. आमच्या तुकोबारांनी पांडुरंग परमेत्म्याचं नाव घ्यावं. काय सामर्थ्य माझ्या तुकोबारायांचं. ज्या मातीहून चालतात ती माती विठ्ठल विठ्ठल म्हणते. ज्या दगडाला हात लावतात तो दगड पांडुरंग होतो. ज्या माणसाकडे बघतात तो माणूस विठ्ठलबाई होतो. तुकोबाराय कीर्तन करायला लागले. पुणे जिल्ह्यात नायगाव मध्ये मेलेला पोरगा उठून उभा राहतो. एवढं सामर्थ्य माझ्या हरीच्या नामात आहे. सामर्थ्य माझ्या तुकोबारायांमध्ये. काय तुकोबाराय महाराज. काळ गुलाम सलाम करी
काळ गुलाम सलाम करी काळ गुलाम सलाम करी काळ गुलाम सलाम करी सलाम करी काळ गुलाम सलाम करी काळ गुलाम सलाम करी काळ गुलाम सलाम करी हरी राम कसे तुकया घरी राम कसे तुकया घरी राम कसे तुकया घरी राम कसे काळ गुलाम सलाम करी काळ गुलाम सलाम करी काळ गुलाम सलाम करी काळ गुलाम सलाम काय सोय तुकोबरायांच्या दारात राखतो ना त्याचं कारण आहे गुणगाईनं फक्त मुखात पांडुरंगाचं नाव आहे काळ गुलाम सलाम करी तुकया घरी रावत असे काय ताकद माझ्या तुकोबरायांचे तुकाराम तुकाराम नाम घेता कारण माणसं आम्हाला तुकोबरा ज्ञानोबरा कळले नाही हो अहो आम्हाला संत कळले नाही मी विचार करते मायबाप काय धनवान असेल ते कुटुंबाच्या कुटुंबात ज्ञानेश्वरी वाचली जाते काय भाग्यवान असेल तर घरच्या घरात गाथा वाचला जातो अहो काय पवित्र असेल तर कुळ ज्यांच्या पोरांच्या मुखात हरिपाठ असतो विचार करते मी मायबाप काही दलिंदर असेल ती बंगलावाला ज्याच्या घरात ज्ञानेश्वरी नाही आ ज्ञानेश्वरी ठेवत जा रे घरात फार ताकद आहे माझ्या ज्ञानेश्वरीमध्ये नुसतं बोट फिरवा आयुष्यभर माऊली तुमचं बोट धरतील काही लोक म्हणतात ताई कळत नाही कळली तरी वाचा आज नाही कळली उद्या कळेल उद्या नाही कळली परवा कळेल मायबाप तुम्हाला ज्ञानेश्वरी नाही कळली तरी चालेल माझ्या ज्ञानेश्वरीला तुम्ही कळलात तुमच्या जीवनाचं कल्याण आहे माझ्या ज्ञानावर ताकद आहे माझ्या ज्ञानेश्वरीत ज्ञान होय मुडा ती मूर्ख त्या दगडा अरे दगडाला ही वाचा फोडावी आणि काय वाटतं अरे आर्ट करता कॉमर्स नक्कीच दिसे तर या विजू माझी असे सलील काही उदक म्हणजे पाणी आवेश म्हणजे प्रेशर पाण्याच्या प्रेशरने वीज निर्मिती होते हे आपल्या ज्ञानोबऱ्यांनी 750 वर्षापूर्वी ज्ञानेश्वरीमध्ये सांगितलं याला विज्ञान म्हणायचं अरे चाचूचेनी सांडसे खंडीजोपै पाणी राजहंसे तुझं ज्ञान विज्ञान तैसे वाटून देव अरे ते काय सांगता लग्न कसं करावं ज्ञानेश्वरी वाचा बायको कशी सांभाळावी ज्ञानेश्वरी वाचा लेकरू जन्माला आल्यावर काय करावं ज्ञानेश्वरी वाचा लल्लाटी जे लिहिले न पुसेगा काही केले सटवीची राती जीविन विसंबी वाती त्याचा ईश्वर निर्णय चित्ती वाहने सदा माऊली सांगतात सटवीच्या रातीला बाईनं दिवा इजवायचा सटवीची रात माहित आहे का खरंय म्हणा ती तुम्हाला सवय लागली लिकरू जलमाल्या फेसबुकला फोटो टाकायची तुमच्यासारख्या अवलादीला सटवी काय माहिती आहे की नाही बेबी इज कमिंग वारे वा लिकरू याय लागलं ह्याचा बी स्टेटस ठेवा कर जगाला म्हणजे आता काय कौतुक आहे रे तुमचं कौतुक आहे आई शपथ तुमचं कौतुक आहे तुम्ही ज्या गोष्टी घरात करायला पाहिजे ती दारात करता जी दारात करायला पाहिजे ती घरात करता खरं सांगते की तुम्ही ज्या गोष्टी एकांतात करायला पाहिजे ती माणसात करता आई शपथ भांडणं एकांतात करायला पाहिजे तुम्ही माणसात करीता हा आणि परमार्थ माणसात करायला पाहिजे तुम्हाला वाटतं मी परमार्थिक दिसलो तर लोक अनएज्युकेटेड समजतील मला मूर्खासारखं लेकरू झाल्यावर कमीत कमी 1.25 महिना तरी तोंड दाखवायचं नसतं रे ते 1.25 महिना तर मरू द्या कमीत कमी 5 दिवस तरी तोंड दाखवायचं 5वी म्हणतो आपण हा तर लेकरू जन्मल्यावर 5व्या दिवशी सटवी त्याचं भविष्य लिहायला येते माथ्यावर आपण तुझं मरण 5वीलाच पुजलंय आपण काय म्हणतो तुझं मरण कधी ते कधी पुजलंय 5वीलाच पुजलंय
त्या 5व्या दिवशी सटवी माय, ती सटवी माता आपलं नशीब माथ्यावर लिहायला येते, तेव्हा माझे ज्ञानोबा म्हणतात ती सटवी माता नशीब लिहायला येते, चुकून तिच्याकडनं एखादा शब्द चुकता कामा नये. त्या 5व्या दिवशी दिवस रात्र त्या बाळंतिणीच्या रूम मध्ये, त्या बाळंतिणीच्या घरामध्ये दिवा तेवता ठेवला पाहिजे. आता आठवत तुमच्या पोरास टायमिंगला केलता का? आणि आता मला सांगा ती का सांभाळत नाही? ती कळलं का आता? ती सटवी चुकली लिहायचं, तिला कळलंच नाही नेमकं सांभाळायचे म्हणून लिहायचे का नाही सांभाळायचे म्हणून लिहायचे. ही लेकर पोरांना ताट बसा रे, स्ट्रेट बसा, स्ट्रेट ताट बसा, मांडी घालून बसा, ताट बसा. आता बसलेल्या जागी काय हिरू खोदतो का होय रे? हातभर तर रान खोदलंय त्यानं, पाणी बी लागायचं नाही. बस इकडे बघ, हा इकडे बघा, पटपट बोला. पोरांनो मी काय सांगते, सॉरी तुम्ही काय ऐकताय रे? काय चालू काय? मोठ्याने बोला, स्पीक लाऊडली. काय चालू आहे? नशीब कीर्तन तरी म्हणला तरी ह्यातच पावले मी माय बाप. पटपट बोला. या 5-6 महिन्यापूर्वी गाजलेला पिक्चर ज्यामध्ये श्रीवल्ली गाणं होतं, पिक्चरचं नाव वाटतं जनरल नॉलेज, वाटतं माइंड. हे जरा नवीन झालं, जरा जुनं सांगा. 7-8 वर्षापूर्वी गाजलेला पिक्चर ज्यामध्ये झिंगाट गाणं होतं, सैराट मधल्या हिरोचं नाव, हिरोईनचं नाव, किती गुणाची आपला श्रावण सोमवारचा प्रसाद आहे. इतके महादेव केले आपण, काही देव जन्माला आले रे बाळ. पटपट मी म्हणते त्याच्या पुढचं म्हणायचं. म्हणते त्याच्या शांत गेली, शालू गेली, आता कोणाचं नाव? जेव्हा बघतीस तू माझ्याकडे, ती लयच हुशार आहे. माझ्या मामाची ही पोरगी एक नंबर दिसते साडीवर. आपल्या बापाच्या गाडीचा हप्ता थोडी दे बरोबर, फक्त पिटलं की फिरू बाळांनो. वो बुलाती है चाबुसकरवाडी कर तुमची चैत्र काही संतती. तुमची पोरं बंगला बांधणार हे बॉन्डवर लिहून देते बरं का? तुमची पोरं बंगला बांधणार बॉन्डवर लिहून देते, पण त्या बंगल्यात तुम्हाला ठेवणार नाही हे सुद्धा लिहून देते. 100% ती बंगला बांधणार. परंतु पटपट ज्ञानोबारांच्या हरिपाठातला 2ऱ्या क्रमांकाचा अभंग कुठला? काय ठेवणार नाही याचं उत्तर दिलं मी तुम्हाला मायबाप. अहो ज्याला हरिपाठ मात नाही ती मायबाप घरात ठेवीत असतो. काय विचार करता ते म्हणचाल लय नका बोलत आहे, तुमच्यातली बी काय लय गुणाची नाही ती होय रे दाद्या. काय झालंय माहितीये का? महाराज लोक वाईट नाहीत, वाईट लोक महाराज झालेत. चूक आमची नाही रे, हे वाक्य लक्षात घ्या बरं का. माळकरी वाईट नाहीत, वाईट लोकांनी माळा घातल्यात. खरं खोटं तुम्हाला सुद्धा ओळखता आलंच पाहिजे की. महाराज लोकांच्या पाया पडलं लेकरू होतं म्हणा, माणूस आहे का भूत आहे तू? अशी जर महाराजाच्या पाया पडण्याने लेकरं झाली असती, बायको बॉम्बलाही केली असती. कळलं त्यालाच कळलं महाराज. तुला बी कळलं पाहिजे कुणाच्या पाया पडावं कुणा. अरे नाही रे, जगात देव आहे, देवाशिवाय जग चालतच नाही. जगात देव आहे, देवाशिवाय जग चालतच नाही. पण देव कोणता हे पण कळलं पाहिजे. देव शंकराचार्य वर्णन करतात महाराज देवाचं. करारविंदेन पतारविंदम मुखारविंदेन विनिवेशयन्तं वटस्य पत्रस्य पुटेशयानं बालं मुकुन्दं मनसा स्मरामि. श्रीकृष्ण गोविन्द हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव. बोला कृष्ण गोविंद
मनी रास